तर आता आम्ही जात आहोत श्री स्वयंभू चंडिका मंदिर दाभोळ येथे। पार्किंगची मस्त व्यवस्था आणि समोर तुम्ही बोर्ड वाचू शकतात, श्री स्वयंभू चंडिका देवी मंदिर। इथे पार्क करतो गाडी। दापोली दाभोळ महामार्गापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर आणि दाभोळ बंदरापासून सुमारे 3 ते 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या पठारावर चंडिका देवीचे स्वयंभू मंदिर आहे। पवित्र सिंदूर मढवलेली चंडिका देवीची 3 फूट उंचीची दगडी मूर्ती जेड ब्लॅक स्टोनच्या नैसर्गिक गुहेत सापडली। देवीच्या शिल्पात 4 हात आहेत, जे तलवार, ढाल इत्यादी शस्त्रे वापरतात। गुहेचे प्रवेशद्वार लहान असल्याने भाविकांनी वाकून गुहेच्या आत जाताना पुढे जावे। या गुहेचे प्रवेशद्वार सजवलेल्या चांदीच्या पत्र्याने बसवलेले आहे। गुहेत प्रवेश केल्यावर तुम्हाला जमिनीखालून जाणाऱ्या, ज्या पूर्वी फक्त उतार होत्या, अशा पायऱ्या सापडतील। गुहेच्या आतमध्ये सामान्यतः अंधार असतो आणि एका वेळी फक्त 2 लोक आत जाऊ शकतात। देवीचे हे गुहा मंदिर पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते। आपल्या वनवासाची सेवा करत असताना त्यांनी आपल्या दैवी शक्तीने हे मंदिर निर्माण केल्याचे सांगितले जाते। या गुहेत अनेक छोटे बोगदे आहेत। हे बोगदे काशीच्या पवित्र भूमीकडे घेऊन जातात असे म्हटले जाते। या मंदिराविषयी एक आख्यायिका आहे। त्यात असे म्हटले आहे की शतकानुशतके गोसावी संप्रदायातील संत जमनापुरीच्या स्वप्नात देवांनी दर्शन दिले आणि त्यांना लपलेली ही गुहा दाखवली आणि त्याच्या प्रवेशद्वारावरील मोठे मोठे दगड काढण्यास सांगितले। स्वप्नात दिसल्याप्रमाणे त्यांना हरवलेली गुहा सापडली, दगड काढले आणि गुहेत त्यांना देवीची मूर्ती सापडली। मस्त पक्ष्यांचा वगैरे आवाज येतोय इथे आणि एकदम शांतता आहे ना। फर्स्ट टाइम बघितलं असं गुफामध्ये मंदिर आहे आणि आतमध्ये ना फोटोग्राफी अलाउड नाही आहे, तर त्यामुळे मी मूर्तीचा जो आहे ना तो फोटो टाकला इंटरनेटवरून आणून आणि व्हिडिओ काढला नाही आतमध्ये ॲक्च्युअल आपल्या देवीच्या मूर्तीचा। बागेतील हापूस आंबा तोडल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येईल। दाभोळ जिंकल्यानंतर आपले छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा गोपाळगड, गोवळकोंड आणि आदिवरे येथे गेले, तेव्हा त्यांनी या मंदिरालाही देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी भेट दिल्याचे सांगितले जाते। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा। हर हर महादेव, हरे कृष्णा।